जब नौकरी मिलेगी तब क्या होगा, जब नौकरी मिलेगी तब क्या होगा। बच्चा क्या सोच रहा है? अल्लाह के नाम का ताबीज ले ले, भगवान तेरा भला करेगा। पढ़ाई छोड़ के पैसे कमाने का ही धंधा अच्छा है। अरे ये धंधा नहीं, उसकी आज्ञा है। और पढ़ के तुमको क्या मिला? पैसे कमाने का ही धंधा अच्छा है। अरे ये धंधा नहीं, उसकी आज्ञा है। अलख निरंजन, माई भिक्षाम देही, हिमालय की गोद से आया हूँ। जल्दी कुछ अच्छा होगा माई। आहे आपल्या जमिनीचा निकाल लागलाय, आपण जिंकलोय। खरंच? बाबांचा पाय गुण र, बाबांचा पाय गुण। होय, आताच गेलेत बोलवत्यास मी। होय। हरिओम तत्सत। बाबा, हमारी समस्या कब दूर हुई? उसके लिए हमें साधना करनी पड़ेगी, लेकिन पण काय बाबा? सामग्री का इंतजाम कौन करेगा? बोल भंडारी बाबा की जय, बोल भंडारी बाबा की जय। मैंने सारे दोष दूर कर दिए, अब हमें चलना चाहिए। पण बाबा समस्या खत्म नहीं झाली तर? अनर्थ! तुमने खुदा के बंदे भंडारी बाबा पे शक किया है, अनर्थ। बाबा माफ कर दो मुझे। उसके लिए तुम सबको दंड देना पड़ेगा। यहाँ भोलेनाथ जी का मंदिर बनवाओ, आगे उसकी मर्जी। चल लकी बेटा, आता दुसऱ्या गावात दिसतान धंद्यात जम बसला बेटा तुझा। देश मेरा रंगरेलिया बाबू, घाट घाट या घटता जादू। चमत्कार चमत्कार चमत्कार। साक्षात भोलेनाथ आले होते भंडारी बाबाच्या रूपानं। बोल भंडारी बाबा की जय, बोल भंडारी बाबा की, बोल भंडारी बाबा की। बाबांची कीर्ती
आसपासच्या गावात पोहोचली, पण शहरात पण पोहोचायला हवी ना. बरोबर आहे. आपण बाबांच्या नावाची पत्रकं छापूया आणि शहरात वाटूया. बरोबर, उपाय चांगला आहे, उद्याच कामाला लावू. चला चला रांगेत चला 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 रांगेत पुढे चला ना, चला पुढे चला चला रांगेत. चला ना, चला पुढे चला 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 पुढचे. जय भंडारी बाबा. इतक्या छान कविता रचतो, पण ते भंडारी बाबांच्या गावावरून आलो. ते देणगी वगैरे मी काय देत नाही. अशा थोतांवर काय माझा विश्वास नाही. नाही नाही, तसं नाही. तुमच्या कविता वाचल्यात आम्ही. हो, या ना, या आत या, बसा. ते भंडारी बाबांवर भावगीतं रचायची होती. रचेन की, पण कसं आहे, त्याची चिंता सोडा हो. एका गीताला 2000 रुपये देऊ. हा घ्या ऍडव्हान्स. मग काय उद्यापासून सुरुवात करतो की. चला येऊ आम्ही. जय भोला भंडारी बाबा की. जय भोला भंडारी बाबा की. जय भोला भंडारी बाबा. जय भोला भंडारी बाबा. जय भोला भंडारी बाबा. ग्रामस्थांनो, आपलं देवस्थान खूप मोठं झालं. या आपल्या देवस्थानच्या दक्षिणापेटीत 15 लाख रुपये आणि पाव किलो सोनं जमा झाले. त्यामुळे यंदापासून देवस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांचे सुट्टीने पगार करायचा निर्णय सभेने घेतलाय. तसेच आपल्या गावच्या विकासासाठी किती व कसा खर्च करायचा हे आपण पुढल्या सभेत सादर करणार आहोत. गावकऱ्यांना 15 लाख रुपये दिले, तरी पण 16 लाख रुपये उरले, म्हणजे प्रत्येकी 4-4 लाख रुपये येतील. कळते रे आम्हाला काय करतोय आम्ही, पण सगळ्यात जास्त सेवा मी आम्हीच करतोय. काय चाललंय? उचला आपापला वाटा, निघा. बोल. बोले भंडारी बाबा की जय. मुख्यमंत्र्यांनी काल भोला भंडारी बाबा देवस्थानात दर्शन घेतले. तसेच 10 लाखाची देणगी दिली. या देणगीतून मंदिराच्या आणि गावाच्या विकासाची बरीच कामं पार पडतील असं मत संस्थानांच्या पुजाऱ्यानं व्यक्त केलं. चला आपलं नशीबच फुटकं.
या बाबाला आपल्या गावात यायला काय झालं होतं? होय की आपल्यापेक्षा एक घर मागं होतं भंडारपूर, पण आता बघा ना काय भारमात आलं. बाबा आपल्या गावात असते तर राम राम संपतराव. राम राम. अहो कुठेशी निघालाय? चाललो घरलाकडे गेलतो बाजारला. होय. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन.